अगं काय झालं बाळा? हा? कसला विचार करतेस? आता कॉलेजच्या ऍडमिशन चालू होतील, पण माझ्याकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वय अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यापैकी कोणतेही कागदपत्र नाहीयेत. सर्व दाखले प्रमाणपत्र मला लवकरात लवकर काढायचे, म्हणून टेन्शन आलंय मला. अरे हो की, पण आता दाखला काढायला गेलो तर किमान महिनाभर सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील. आता कसं करायचं, काय करायचं ते मलाही सुचत नाही बघ. काय रे, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अरे बरं झालं आलास तू. अरे मला तर काही सुचत नाहीये. अरे पोरीचं कॉलेजला ऍडमिशन करायचं आहे आणि जातीचा दाखला पण अजून काढला नाही, शिवाय इतर दाखलेही काढायचे आहेत. अरे एवढंच ना, कशा टेन्शन करतोयस? घर बसल्या ऑनलाईन सगळी माहिती मिळते आपल्याला. जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरचा QR कोड स्कॅन करून कोणताही नागरिक शासनाच्या सर्व दाखल्यांची आणि विविध योजनांची माहिती सहज मिळवू शकतो. त्यानंतर कोणालाही ऑनलाईन स्वतः नोंदणी करून किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन अर्ज करता येईल आणि विहित मुदतीत दाखला किंवा प्रमाणपत्र मिळवता येईल. असं होय? अरे मग माझ्या पोरीच्या जातीचा दाखल्याचं होऊन जाईल की? अरे का नाही, जरूर होईल. फक्त योग्य कागदपत्रांसह अर्ज करा आणि घर बसल्या कोणताही दाखला मिळवा. थांब, तुला मी अर्ज कसा भरायचा ना ते दाखवतो. अरे अगदी देवासारख्या धावून आलास तू. पोरीची सारी चिंताच मिटली बघ. अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जा, QR कोड स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर दिसणाऱ्या लिंकवर जा. सेतू नावानं व्हॉट्सॲप उघडेल. आपल्यास योग्य वाटेल ती भाषा निवडा, मराठी किंवा इंग्रजी. सेतू सेवा संबंधी माहिती निवडा. शासनाचे विविध दाखले, पुरावे, जवळचे सेतू सुविधा किंवा आपले सेवा केंद्र, अर्ज कसा करावा इत्यादी उपलब्ध मुद्द्यांच्या आधारे कोणतीही माहिती क्षणात मिळवा. योग्य कागदपत्रांसह जवळच्या सेतू सुविधा किंवा आपले सेवा केंद्रात जाऊन अर्ज करा. अर्ज केल्यानंतर त्याची पोहोच घ्या. निश्चित केलेल्या कालावधीनंतर दाखला किंवा प्रमाणपत्र मिळवा. अशा प्रकारे घर बसल्या लवकरात लवकर शासनाचा कोणताही दाखला मिळवा. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.